असं म्हटल्याने सगळ्या लगी मागता उभे राहून टाळ्यांच्या गडगडाटान योगदार फावो करूया आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत हांका, आदरणीय खेळा मंत्री डॉक्टर रमेश तवडकर हांका सर फोटोग्राफर पडले योगदार आणि बसकार्याची आदरणीय आमदार श्री रोडोल्फा फर्नांडीस, खेळ खात्याचे संचालक डॉक्टर अजय गावडे तसेच व्हाईस चेअरमॅन GFDC दाखोबा मडकेकर बसकार्याची आयचो हो खऱ्यांनीच मंगल असो दीस. भारतीय राजकारणातलो थोर राष्ट्रपुरुष, प्रखर राष्ट्रभक्त आणि संवेदनशील कवी आणि ओजस्वी असो वक्ता भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी हांच्या जन्मशताब्दी वर्साचे निमित्त साधून या भव्य अशा खेळांगणात अटल स्टेडियम असे नाव दिवपात आयला आणि आताच या नामफलकाचे अनावरण भोमानीस मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकी जाला. सगळ्यांचे औपचारिक पद्धतीने स्वागत करचे खातीर हांव वाफोडे दिता तरणाटे आणि धडाडीचे असे संचालक स्पोर्ट्स अँड यूथ अफेअर्स डॉक्टर अजय गावडे यांना. Good evening. Director of Sports and Youth Affairs and Sports Authority of Goa. आज मुद्दाम एका अशा खेळा खातीर जमल्यात जाचे आमच्या माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत तसेच स्पोर्ट्स मिनिस्टर रमेश तवडकर हांच्या विचारांतल्यान आजच्या अटल बिहारी वाजपेयी हांच्या पुण्य कार्याची दखल घेवन आज हो एथलेटिक स्टेडियम बांबोलीम हाका नाव दिवपाचे अटल स्टेडियम हाच्या कार्यक्रमाक माझे आसात गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सर तसेच स्पोर्ट्स मिनिस्टर रमेश तवडकर सर, GFDCचे व्हाईस चेअरमॅन दाखू मडकेकर, आदले आमदार सिल्वेरा सर, हांगा जमिल्ले सगळे मिडिया फ्रेंड्स, SAGचे कोचीस स्टाफ, बाकीचे हेर मानिस्त जे हांगा आसात सगळ्यांक येवकार दिता. मुद्दाम ह्या सदांच आमी ह्या स्टेडियमाक एथलेटीक स्टेडियम बांबोळी अशें वळखले वताले, पूण आजच्यान सराच्या संकल्पनेंतल्यान आनी ह्या सरकाराच्या विचारांतल्यान आजच्यान हो स्टेडियम सर सांगतले तेन्ना आमी करतले अटल स्टेडियम अशें म्हणून वतले आनी आमकां एक प्रावड फिलींग जेन्ना आमी नांव घेतलें अटल स्टेडियम म्हणून पुराय भारत देशभर आनी जंय जंय नामनें FCK वॉच मॅचीस जातात, इंटरनॅशनल लेवल खुबश्यो मॅचीस जातात. सो हो वेन्यू आतां वेगळ्या नांवान वळखत वतलो. हांव माचयेर आशिल्ल्या सगळ्या मानेस्तांक येवकार दिता आनी तुमकां सगळ्यांकूय परत येवकार दिता. देव बरें करूं. देव बरें करूं सर. डॉक्टर अजय गावडे हांच्या लागींच मागता की सगळ्या मानेस्तांक रोप भेटोवन तांकां येवकार फावो करचो. आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद बाब सावंत, आदरणीय खेळा मंत्री डॉक्टर रमेश तवडकर, आदले आमदार भुवनेश फ्रांसिस बाब सिल्वेरा,
GFDCचे व्हाईस चेअरमॅन श्री बाब मडकेकर, आणि आम्ही स्वागत करतात डॉक्टर अजय गावडे हांचे. थँक्यू. देवबरोबर मानेस्ताने विमागणे की दिगली पेटोन ह्या कार्यावळीचे उक्तावण करचे. नामफलकाचे उक्तावण जाल्ले आसा आणि रीतसर असे पारंपारीक पद्दतीन दिगली पेटोन ह्या कार्यावळीचो विचाराक संवेदनशीलतेची देख दिवपी, राजकारणातूय संस्कारांची वळख दिवपी अटलजींचे कार्य आजूय आपल्या मूल्यांतल्यान, तांच्या कार्यातल्यान, विचारांतल्यान सगळ्यां खातीर प्रेरणा दिणे थारता. आणि खेळामळ हे अशें आसा जातून शिस्त, संघभावना, परिश्रम आणि राष्ट्रभक्ती घडटा. आणि ह्या सगळ्या मूल्यांचे मूर्तिमंत प्रतीक म्हळ्यारूच स्वर्गीय भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी आणि तांचे नाव ह्या खेळांगणात दिवप हे सामकेच सार्थ आसा. आमच्या मध्ये आसात खेळा मंत्री, जे कला संस्कृती मंत्री तशेंच आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री जावन आसात. आणि वेगवेगळ्या मळांचेर तांचो वावर हो खऱ्यांनीच व्हड आसा. आणि खास करून श्रमधाम हाज्या बद्दल म्हणून दिसता की हातूंतल्यान सगळ्यांच्या मनामनात पावल्या आणि मनामनान घर करपी असे डॉक्टर रमेश वागतवडकर. तांच्या लागीं मागता सर तुम्ही उलोवप करचे. सगळ्यांक माझा नमस्कार. आज आम्ही आजच्या ह्या बांबोळीचे आमचे स्टेडियम आसा ताचें नामकरण करपाच्या निमित्तान आमी सगळे जमले आसात. व्यासपीठाचे उपस्थित आसात गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतजी, तशेंच आदले आमदार बाब सिल्वेरवाव, तशेंच आमचे गोवा फुटबॉल कावन्सिलाचे व्हायस चेअरमॅन दाखू मडकेकर, खात्याचे डायरेक्टर अजय गावडे, हांगा उपस्थित आशिल्ले सगळे आमचे कर्मचारी, तशेंच पत्रकार बंधू भावना भयणानो. आज आमी सगळे जाण जमला ते आमच्या देशाचे आदले पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी तशेंच भारतरत्न तांकां सन्मानीत केल्लें आसा की तांचे ह्या स्टेडियमाक नांव दिवपाच्या खातीर आज आमी सगळे जमले आसात. ह्याच्या नामकरणाचो सोहळा आतां जाल्लो आसा. ताचे विशेष करून माननीय मुख्यमंत्री तुजें विस्तृतपणे जे आसा डिक्लेरेशन सगळ्या गजाली करतले. आणि आजच्या समारोह आमी सगळे जमले आसात की वास्तवीक पयलें जर जायत की अटल बिहारी वाजपेयी हांचे देशा खातीर केल्लें काम म्हणजे आज आमी भारतीय जनता पार्टी सबंद देशभर एक वटवृक्ष जाल्लो आसा. आणि आज आमी सगळे म्हणजे अंत्योदय तत्वाचेर आमी सगळे कार्यकर्ते काम करता. भारतातले सगळे जे विविध राज्यांमध्ये सरकार आसात किंवा देशाक आमचे सरकार आसात, अशा वेळाचेर अटल बिहारी वाजपेयी तांचे याद केल्या शिवाय, स्मरण केल्या शिवाय आमी फुडें वचपाकच शकना. आणि त्या निमित्तान की हांगा केंद्रान किंवा आमकां सगळ्यांनीच आग्रह आशिल्लो की आमच्या गोंयांतल्या एखाद्या की स्टेडियमाक एखाद्या मोठ्या वास्तूक जे आसा न्ही अटल बिहारी वाजपेयी हांचें नांव दिवचें ह्या दृश्टिकोनांतल्यान. फाल्यां ताचो वास्तवीक ताचो वाडदीस आमी सबंद देशभर गोंयभर आमी सेलिब्रेट करतले. आणि
ते सेलिब्रेट करता आसतना एक ताणें केल्लें जें काम आसा आनी देशाक ताणें दिल्ली संवेदनशीलता आणि एक संवेदनशील कवी म्हणत, एक संवेदनशील साहित्यीक म्हणत, एक संवेदनशील राजकारणी म्हणत आणि एक समरस भावनेंतल्यान एक जेणे देशा खातीर जें काम केलें अशा तरेचें तांकां भारतरत्न म्हणून सन्मानीत केल्लें आसा. अशा तरेच्या व्यक्तिमत्वाक जे आसा की आमी विसरना आसतना की तांचें काम जें आसा फुडें व्हरपाचें दृश्टीकोनाच्यान जे आमी अथक प्रयत्न करत आसात आणि हाजे फुडें व्हरपाक जाय. म्हणूनच आमकां येणाऱ्या जनरेशना समोर आज जरी आमी आमची जी पिढी जरी तांकां जरी खबर आसलें की येणाऱ्या जनरेशनाक तांकां खबर आसपाक जाय म्हणजे कोणें ह्या देशा खातीर त्याग केलो समरसपणान काम केलें हें जर आमी की पिढ्यान पिढी जर आमी दिवपाक शकले जाल्यार म्हाका दिसता की देश आज आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी विकसीत भारताचें एक मोठें स्वप्न आमच्या समोर दवरलें आसा. आणि तीच परंपरा जी परंपरा की अटल बिहारी वाजपेयीन सुरू केली आसा ती परंपरा आज व्हरतना की जगांक आमचे देश आमचे एक महासत्ता जावचे एक शक्तिशाली देश जावचो ह्या दृश्टीकोनाचे अथक प्रयत्न आमी करत आसात. आणि तो संदेश आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी आमकां दिल्लो आसा की तो 2047 पर्यंत आमकां पुराय करपाचो आसा. आणि त्या दृश्टीकोनांतल्यान ह्यो अशा तरेच्यो गोश्टी अत्यंत म्हत्वाच्यो आसा अशें दिसून वता की तीच संवेदना तीच भावना ती जर आमी संपूर्ण तरुणां भितर एक शेतकऱ्यां भितर सगळ्या भितर पळोवपाक शकले जाल्यार खऱ्या अर्थान जे आसा न्ही देश शक्तिशाली जावपाचे देश विकसीत भारत जावपाचे बिंदू अशें दिसून येता. त्या दृश्टीकोनांतल्यान म्हाका दिसता की आज आमच्या म्हणजे फाल्यांचो जातो वाडदिवस की आजच्या ह्या पुरुष संधीचेर आज ह्या स्टेडियमाचें जेन्ना आमी नामकरण करता आणि एक स्पोर्ट्स क्षेत्रा भितर जे आसा ताचें नामकरण करपाची संदी आमकां मेळटा. आनी त्यामुळे आमकां आमची छाती फुलून आयिल्ली आसा की ही संदी आमकां स्पोर्ट्स खात्याक दिल्ली आसा. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री किंवा आमचे आदरणीय नेतृत्व जे सगळे तांचे आमी आभार व्यक्त करता. आणि ह्या असो एक संदेश आमी स्पोर्ट्स खात्याच्या निमित्तान आमचे डायरेक्टर किंवा आमचे सगळे कर्मचारी आसा हो मेसेज फुडें व्हरून की विकसीत भारताचें स्वप्न करपाक खातीर पुराय करपा खातीर आमी अशाच प्रकारचें काम करचें अशें एक आश्वस्त करून ह्या वेळार म्हाजी 2 शब्द वयल्यान ते बरी करूं. देव बरें करूं. भवनेश रमेश वागतोवडकर ह्या सुंदर विचारां खातीर. जाणी राजकारणात सुसंस्कृत अशी भास दिली, विचारांक संवेदनशीलताय दिली आणि राष्ट्रसेवेक निस्वार्थतेचो अर्थ दिलो अशें स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी. आणि ताणी घालून दिल्ली तत्वां ही मनापासून मानपी आणि त्या तत्वांचेर चलपी ती तत्वां आपल्या जिवितांत हाडपी अशें आमचे भुमनेस्त मुखेलमंत्री डॉ. प्रमोद बाब सावंत. गोंयच्या आणि गोंयकारांच्या विकासा खातीर दीस रात झटपी वावुरपी आणि एक स्वयंपूर्ण गोंयाचें सपन आमकां सगळ्यांक दाखोवपी आणि तें सपन पुराय करपा खातीर धडपडपी. आमी खूब खोशी आसात सर तुमी आज ह्या खिणाक हांगा हाजीर आसात. सगळ्यांच्या वतीन मागता सर तुमी तुमची उतरां हांगा आमच्या मुखार मांडची. नमस्कार. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजी हांच्या 100व्या जन्मशताब्दीच्या निमित्तान हांगासर अटल स्टेडियम ह्या नामकरण सुवाळ्या खातीर खासा करून आमच्या मदीं उपस्थित आसात आमचे खेळा मंत्री रमेश तवडकर. त्याच बरोबर व्यासपीठाचेर उपस्थित आसात आमचे एक्स MLA उपसिल्वेर वायस चेअरमॅन फॉर द GFTC दाखो मडकयकर. आमचे जी व्हड स्टेडियमा खातीर आज बांबोळी स्टेडियम म्हणून जेका आमी फक्त विलेजीच्या नांवान जो स्टेडियम वळखताले ताका हॅन्सफोर्ड अटल स्टेडियम म्हणून वळखले वतलो. हांव खरोखरूच म्हणजे अटल बिहारी वाजपेयीजी आनी गोवा हांच्यो खूब यादो आसा आनी त्या निमित्तान म्हाकाच खूब खोस भोगता की एखाद्या स्टेडियमा खातीर आमी गोंय सरकारच्या वतीन आज अटल स्टेडियम अटल बिहारी वाजपेयीजी हांच्या नांवान तेच्या नामकरण करता. अटल सेतू आतापर्यंत मांडवी पुलाचेर 3रो भव्य असो सेतू बांदलेलो आणि तो सेतू पुराय गोंयभर अजूनय बी लोक खंयच्या सेतूच्या अटल सेतू वयल्यान वतलो काय म्हणून विचारतात. त्याच पद्दतीचे एक युवकांच्या मदीं अटल बिहारी वाजपेयीजी हांवें जिवंत उरचे तांचे उर्जा स्रोत मेळची तांचे विचार सगळ्या पर्यंत पावचे म्हणूनच तर तांच्या ह्या अटल स्टेडियम हे नामकरण आज केलां. आमी सातत्यान पळयता तांचे 13 दिसाचें सरकार, तांचे 13 म्हयन्याचें सरकार आणि तांचे 4.5 वर्साचें सरकार हे सगळ्या जाणांनी पळयलां. आणि जेका आमी म्हणटा की देश प्रथम, द्वितीय पार्टी आनी तृतीय आमी ह्या तत्वाचेर चलपी सरकार, राष्ट्रवादा कडेन प्रखरतेन पळोवपी सरकार
आणि सातत्यात अंत्योदय तत्वाचेर चलपी सरकार हे अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार आशिल्लें आणि त्या वेळारूय बी तांच्यांनी सातत्यात म्हणजे राष्ट्रवाद मुखार दवरून आणि युवा शक्ती हाच्या खातीर सातत्यात काम करता आसतना आमी तांच्या पुराय कार्यकाळांत आमी पळयलां तांची एक शाप ह्या देशाचेर आसा तांचो आमी जे म्हणटा की तांच्यांनी केल्ली कामां ही सातत्यात ही देशाच्या जनतेक याद उरतली आणि त्याच निमित्तान आयच्या तांच्या जयंतीच्या निमित्तान गोंय सरकारच्या वतीन ह्या स्टेडियमा खातीर अटल स्टेडियम हें नामकरण आयच्यान जालें हाज्या हेन्सफोर्ड ह्या स्टेडियमा खातीर कायम अटल स्टेडियम ह्याच नांवांत वळखतले गोंयभरांतले विशेश करून एथलेट्स हांगासर खेळटा आसतना खंय खेळटले आमी तर अटल स्टेडियमाचेर खेळटले आणि वेळोवेळी आमकां अटल बिहारी वाजपेयी हांच्यांनी देशा खातीर केल्लें काम हें सातत्यात आमच्या मुखार येतलें आयज हांव चड वेळ घेवचो ना बट एज अ मुख्यमंत्री ह्या नात्यान म्हाका एक खूब खोस भोगता की आमी अटल बिहारी वाजपेयी हांचें काम हे पुराय देशभर युवकांच्या मुखार आसा ते फुडलीं 25 वर्सां तें काम परत एकदां मुखार हाडपा खातीर आमी सातत्यात सगळ्या जाणांनी अटल बिहारीजींची याद करप हे काळाची गरज आसा तांच्यांनी सातत्यात म्हणजे आमी जशें म्हणटा की देश प्रथम ह्या तत्वात सातत्यात तांच्यांनी काम केलें एक वेगळी आपली इमेज ह्या देशा समोर तांच्यांनी प्रकट केली जेन्ना जेन्ना पयली अणु चांचणी करपाची ठरली तेन्ना सामकें ठामपणे ती अणु चांचणी करपा खातीर शास्त्रज्ञांच्या बरोबर उबे रावले पयले फावटी डिफरंट पॉलिसीज घेवन मुखार येवपाचें जेन्ना जालें युद्धाच्या खातीर तेन्नाय बी अटल बिहारी वाजपेयी हांच्यांनी प्रामुख्यान ते विशय मांडून सर्वांच्या फुडें आयले आजच्या दिसा हांव गोंय सरकारच्या वतीन अटल बिहारी वाजपेयी हांकां याद करता तांच्यांनी केल्लें काम आमी फाल्यांच्यान तांच्या जिवन चरित्राचेर जे एक्झिबिशन्स आमच्या पणजेंतल्या बस स्टँडाचेर म्हणजे जिवन चरित्राचेर एक्झिबिशनूय लागतलें तमाम गोंयकारांनी तें एक्झिबिशन पळोवचें आनी अटल बिहारी वाजपेयी हांच्यांनी देशा खातीर केल्लें काम हें सगळ्यांच्या मुखार येवचें म्हणूनच तर आयज तेंच्या यादी प्रती आमी अटल स्टेडियम हें नांव दिलां हांव परत एकदां स्पोर्ट्स मिनिस्टर बाब रमेश तवडकर आनी तेजी एंटायर टीम बाबा अजय गावडे हांच्यांनी विदीन शॉर्ट स्पॅन ऑफ अ टायम हो कार्यक्रम हांगासर आयोजीत केलो त्या बद्दल मिनिस्टर आनी डिपार्टमेंट हांचें हांव खूब अभिनंदन म्हणटा आनी म्हाजी दोन उतरां सोंपयता देव बरें देव बरें करूं सर ह्या सोबीत समर्पक आनी यथायोग्य अशा मार्गदर्शना खातीर तशेंच प्रेरणा दिल्या अशा उतरां खातीर चडांत चड देव बरें करूं मागता श्री निलेश बाब नायक हांचे लागीं की तांणी उपकार मानचे